तर बाबानो गाडी मानगाव मध्ये खाली करायला लावलेली. भावाला निखिलला, आपला निखिल तुम्हाला ओळखतच असेल, शेवट रे. भावाला म्हटलं तुझं ड्रायफ्रूट घेऊन आली भावा काश्मीरमध्ये, निघाला इकडे. मग काय भावा आला मस्तपैकी. आम्ही दोघं जण गेलो बारला. 90 लावूया म्हटलं, मला 90 लावूया तर मला यूट्यूब चालू करून दे. भावानं यूट्यूब चालू करून दिला. मस्तपैकी यूट्यूब चालू केल्यानंतर ना असली खुशी झाली की नाही. भावांनो एवढे दिवस बंड्याजीवर बाकीचे पैसे मिळवलेत, आता कोण बंड्याजीवर दुसरा पैसे मिळवणार, आपला बंड्या पैसे मिळवणार. कारण की आपल्या बंड्याने युट्यूब चॅनल चालू केलाय. कसं शेवट रे, पैसे नाही मिळाले तर चालतील, पण तिथं युट्यूबला फॉलोअर्स वाढलीच पाहिजेत माझी. कारण माझ्या नावानं जे युट्यूब काढल्यात तिथं त्यांची 20-20 हजार के फॉलोअर्स झाले. पण मला पैशाची काही गरज नाही आहे, तुमचा सपोर्ट फक्त राहू दे बस. सपला विषय तुझे तू बोलायचं तुझ्या भावांनो, भावाला फॉलो करायला लागतंय. आता मग काय तिथनं आलो बा गाडीपाशी मानगावात. कंपनीत गाडी खाली करायला चालू होती. हे मानगावची सगळी कार्यकर्ते भाऊ पण सगळे आपल्याला रात्रीचे 8 वाजता सगळेजण भेटायला आलतील. एक रील्स टाकल्यावर एवढे कार्यकर्ते सगळे गोळा झाले. मग काय सकाळी आंघोळ करून घरात आलो पडद्याला भेटायला. रांडाचा म्हणाला तर फिरायला जाऊया. बंडाचा विषय, टॉपचा विषय आज आम्ही एकत्र झालेला आहे लय दिवसानं. मला वाटतंय आम्ही 2015 ते 2012 पासून बंडा आणि मी एकामेकाला ओळखत नव्हतो. पण बंडा ओळखत होता कारण की बंडा ज्याचा फॅन आहे, CSK फॅन, तेच आम्ही पण आहे. आणि व्हिडिओ आपल्याला आवडत. आणि त्यानंतर बंडा असा व्हायरल झाला की डायरेक्ट सुट्टी नसते, दणका असते सगळं. आता विषय पंपावर आहे. मग काय तिथनं मला जरा घड्याळ घ्यायचं होतं. माझं घड्याळची पिन तुटली होती. मग आपल्या इथं शिरगावात पद्याला म्हणलं शिरगावात जाऊया. आपल्या इथं तिथं आपलं दुकान आहे आपलं खास, म्हणजे नंदा वॉच, गोकुळ शिरगावात. रविकरांच्या बारपासून पुढे आल्यानंतर घड्याळ घेतले 1,500 रुपयाचं. आई घालू दे म्हटलं. ती पहिल्याच माझं घड्याळ होतं, घड्याळ पिन तुटले, त्याला आल्यानंतर रिपेअर करून घेऊया. ती काय घड्याळ गाडीतच होतं, त्यामुळे इकडं आणलोच नव्हतं रिपेअर करायला. घड्याळातून घेतलो मस्तपैकी. बर्गर किंगला आलो बघा. परद्यानं रांड्यानं काय गेम खेळून पैसे जिंकायला चालू केला आहे. म्हणला रांडा बर्गर खावा म्हटला. चल म्हटलं आमचं असंच आहे म्हटलं, पोटाला आणि सोटाला कमी करून देत नाही म्हटलं मी. मग काय मस्तपैकी भावानं बर्गर घेतला. नुसता टेकं टाकायलाच चालू काम होतं याचं लावड्याचं, दुसरं काय कामच नव्हतं. तर बंडाला म्हटलं काय घ्यायचं, तर बंडा म्हणाला काय घेऊया, वडापाव घेऊया मला. आता इंडियन बर्गर म्हणजेच वडापाव. दिस इज खाव, फक इज दिस गे. वडापाव इज इधर खाईन डायरेक्ट मुते का. रांड्याचा नुसतं माप काढायचीच कामं चालू होती. नुसता माप, नुसता ह्याला कर त्याला कर ह्याला कर, पप्पी घे कुठे केस घे. रांड्याच्या तोंडाला पावडर लावून आलता हो म्हणून घाण. मग काय फायनली बर्गर आणलं. आम्ही जाणार होतो आता करून वाढला, तो पण प्लॅन कॅन्सल झाला. बर्गर तीन खाल्लो, सकाळचा नाश्ता केलो तेवढाच पोटाला लाईटली. म्हणलं आता नियोजन लावावं लागते लावड्या, कारण गेम खेळून पैसे लई जिंकल्यास मला चांगलं माहित होतं. मग काय भावानं नियोजन लावलं टॉपचं. कबाब बिबाब तीन प्रसाद हॉटेलला बसले होते शिर्लीला. 1 नंबर दणका. रतनदा तीन सगळीजण होती, सगळी 5-6 जण म्हणजे दुराळाच उडवलेला. कबाब तीन असं 1 नंबर टॉपचं नियोजन झालं कालचं. आणि हे सगळं करून आम्ही खेळायला जाणार होतो गेम. आणि आम्ही आज आलतो विराज जंक्शनला. हे तुम्हाला दिसायला लागले की नाही, इथं ती बुकाटी का गुकाटी कुठली गाडी आहे बघा, ती आहे घालणार पळवणार होतो आम्ही. आणि सगळेजण इथं आलतो. म्हटलं तुम्हाला बाथरूम दाखवूया म्हटलं, म्हणून बाथरूम पाशी आलो बघा. बाथरूम नव्हती, बेडरूमच होतं. एवढा रांडाचा नाचा लागला मध्ये गेल्यानंतर. धुराळा होता नुसता. 1 नंबर टॉपचं सगळे बिथरूम सगळे स्वच्छता 1 नंबर होती. आपण सुट्टी देत नाही, कारण पैसे दिले होते 1500 रुपये. त्यामुळे जे काय ते दिसते ते सगळे यूज करणार, सुट्टीच नाही. तेव्हा हे गरम हवेचा तसला ब्लोर होता हात वाळवायला. मी तर हातच वाळवला, बाकी काय केलं नाही. आतमध्ये आल्यानंतर जन्नतच की धुराळा नुसतं दणके आयला. विषय टॉपचा इथं खरं काय विषय नॉटमध्ये नॉट खल्लास म्हणजे जन्नत. आता इथनं पुढे मी गावात आलो की नाही, नुसता हीच खेळणार ती बुकाटी. गाडी अशी पळते की नाही ना, तर खोळा हो दणका. मग काय तिथनं तिकीट बिकीट काढून आम्ही आलो बघा. हे फॉर्म भरावं लागते, लायसन बिसन काय असलं सगळे लई जाऊया इथं. मग काय सगळं केलं. हे टोपडे बिपडे दिलतं, असं फॉर्म बिर्म भरून दिलतं आम्हाला. यो बघा यो नाड्या बघा यो कडवा असं बरं. यो आम्हाला सांगायला असं युनिफॉर्म घालायचा, ह्याव त्याव हेल्मेट घाला. जावा म्हटलं, आम्ही काय जमत नाही म्हटलं असलं काय घालायला. मग काय इथं यो साहेब आला. साहेब 2 गोष्टी साहेबांना अशा समजून सांगितल्या, ते क्लच ब्रेक हे ते दाबा. जसं काय आम्ही काय गाडीच चालवलं नाही. साहेबांनी म्हटलं बाबा ट्रक ड्रायव्हर आपण,
नाद करू नको ती बोकाटे बिकाटे अशा हवेत उडवते म्हणले. मग काय इथं आलो जरा फोटो काढूया म्हटले रेसर रायडिंग असल्यागत ठेकं टाकायचं दुसरं काही कामच नव्हती. आलो बघा आपल्या गाडीचा ट्रकचा नंबर 77 आहे त्यामुळे मी त्याला पहिलाच म्हटलेलं मला ही 77 नंबरचीच गाडी पाहिजे त्यात काय तडजोड होता कामा नाही. मग काय तो देतोच म्हटला द्यायलाच पाहिजे हो नाहीतर बिनकामा शिव्या खाल्ली असतं त्यानं. पैसे दिले त्याला 1500 रुपये सुट्टी नाही. नंबर पण घेतला 77 नंबर. फायनली गाड्या बिड्या चालू केल्या दनादन पळवायला चालू केले. तर तुम्हाला हे दिसतोय की नाही गाडी संग ह्यो लय पुढे पुढे करायला दिला ठोका देऊन याला. आणि इथं की नाही नट्या दिन असं भरपूर असं लय मजा येते गाडी पळवायला आणि गाडी ठोकायला पण लय भारी वाटते. जायचं मागणे द्यायचं टक्कू मग काय सुट्टीच नाही. आलो बघा रायडिंग बिडिंग करून मस्तपैकी आता पार्किंग लावा म्हणते गाडी. मग काय तिथनं आलो ती पद्याच्या नटीनं मॅगडॅनिसला कामाला होती. पद्याने तिला गणित घातला चांगलंच आणि मस्तपैकी बर्गर मागवलं फुकटचं. सुट्टीच नाही हो पद्याच्या नटीने दिलं ते विषयच नाही. मग काय संध्याकाळी नियोजन लावलं आणि परत कारण दुरळा जो आज एन्जॉय फुल दिवस एन्जॉय केला आम्ही सगळेजण पद्यात येईन सगळी पद्यात येईन सगळी गाठ पडलेली. तिथनं जेवायला आलो बघा आम्ही भन्नाटवाडीला. ही कार्यकर्ते पण आपली फॅन आहेत. भावा म्हणले सेल्फी काढ्या भावा म्हणले. हे पुण्याचं तीन आप्पा तीन सगळी असे गाठ पडली सगळी भाऊ पण आपली फॅन. भन्नाटवाडीला तर एवढे फोटो काढायला तिथे की नाही दुरळा मन जिंकलं भावाने सगळ्यांचं मनापासून आभार आहे. आणि इथं भन्नाटवाडीला जेवण बिवून असतं टॉपचं होतं की नाही. एक गाव पच्चाडलेलं ते उगाच म्हणत नाही ते खरंच आहे. दणकाच विषयच नव्हता टॉपचा विषय होता. मग काय सकाळी उठून निघलो सांगलीला जायचं होतं गाडी भरायला. पण्यात तिथं गाडी भरून गेलता. श्रीनगरचा माल भरलेला आम्ही सांगलीतनं हळद आणि मनुक बेदाना भरला होता. मग काय आता गाडीकडे चालतो हे आलीच बघा पन्या गुंडिया रांडेची. तर आता ह्याच्या पुढचं ब्लॉग बघत राहा. त्यावर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब बेल आयकन